ठीक आहे, आपण या ठिकाणी सन्मान करतोय सन्माननीय रविभाऊ धंगेकर यांचा या ठिकाणी सन्मान करतोय। या स्पर्धेसाठी आपण सहकार्य लाभलं, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जी संघ मालकी सन्माननीय रविभाऊ धंगेकर यांनी घेतली। संघ मालकाचा सन्मान होतोय आर.डी. वॉरियर्स संघाचे संघ मालक सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय रविभाऊ धंगेकर यांचा सन्मान होतोय। मी निलेशजी गिरमे साहेबांना विनंती करेन की आपण रविभाऊंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। निलेशजी गिरमे साहेबांच्या शुभ हस्ते रविभाऊ धंगेकर यांचा सन्मान होतो। एकदा जोरदार टाळ्यांनी सन्माननीय रविभाऊ धंगेकर यांचा सन्मान या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। या स्पर्धेसाठी जे सहकार्य दिलं, संघ मालकी घेतली सन्माननीय रविभाऊ धंगेकर यांचा सन्मान सन्माननीय निलेशजी गिरमे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण सन्माननीय रविभाऊ धंगेकर यांचा सन्मान या ठिकाणी करतोय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजन केलेला क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आपण सन्मान या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर आपण सन्माननीय या स्पर्धेसाठी जे सर्व पारितोषिक आपल्याला लाभले ते पारितोषिक देणारे, या स्पर्धेवरती मार्गदर्शन आणि खूप सारं प्रेम करणारे आमचे सन्माननीय निलेशजी गिरमे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करतोय। आणि सन्माननीय निलेशजी गिरमे साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेल सन्माननीय रोहितजी लायगुडे आणि संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने सन्माननीय निलेशजी गिरमे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय शिवराजजी चव्हाण आणि सन्माननीय रोहितजी लायगुडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। निलेशजी गिरमे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। चला थोडंसं फास्ट आपण सन्मान घेऊया। सन्माननीय निलेश गिरमे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। सन्माननीय निलेश गिरमे साहेब या स्पर्धेसाठी जे सहकार्य दिलं, ही स्पर्धा उभी राहण्यामध्ये सर्वात मोठा जो हात आहे तो आमचे सन्माननीय निलेशजी गिरमे साहेबांचा। एकदा जोरदार टाळ्या निलेशजी गिरमे साहेबांसाठी। सन्मान या ठिकाणी केला जातोय। सन्माननीय रोहितदादा लायगुडे, रविभाऊ धंगेकर या सर्वांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करायचा आहे। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय। धन्यवाद। यानंतर आपण सन्मान करतोय सन्माननीय निलेश भाऊ घारे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय निलेश भाऊ घारे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी रोहितजी लायगुडे यांना संपूर्ण आयोजकांना विनंती करेल की आपण आज सन्मान करायचा आहे। सन्माननीय निलेश भाऊ घारे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय निलेश भाऊ घारे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सर्व खेळाडूंना विनंती समोर या। प्रतीक दादा, गणेश दादा टीम इकडे या। आर.डी. वॉरियर्स स्टेजच्या समोर या। आर.डी. वॉरियर्स प्रतीक दादा, गणेश दादा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत सन्माननीय सन्माननीय परेश बी मानकर, सुनील भाऊ पोकळे या मान्यवरांचा देखील सन्मान आपण करणार आहोत। मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करतोय। अनिल भाऊ आणि सुनील भाऊंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सुनील भाऊ त्याचबरोबर परेशजी यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर आपण सन्मान करतोय सन्माननीय मयूरभाऊ चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी सन्माननीय मयूरभाऊ चव्हाण यांना विनंती करेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय। सन्माननीय प्रतीकजी मते यांना देखील विनंती करेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय। सन्माननीय प्रतीकजी मते यांचा सन्मान केला जाईल। सन्माननीय गणेश रायकर,
प्रतीक भाऊ मते यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय प्रतीक भाऊ मते, सन्माननीय प्रतीक भाऊ मते, प्रतीक भाऊ मते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. सन्माननीय चंद्रकांतजी जाधव यांना देखील विनंती असेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. सन्माननीय चंद्रकांतजी जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय योगेशजी चव्हाण, सन्माननीय योगेशजी चव्हाण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. सन्माननीय योगेशजी चव्हाण आरडी वॉरियरचे संघ मालक संघानीय योगेशजी चव्हाण यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय योगेशजी चव्हाण यांचा या ठिकाणी आपण सन्मान आपण करतोय. तर आता आपण या स्पर्धेदरम्यान पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान लेजंड खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपण मी आमंत्रित करेल निखिल दादा जाधव, हाफिज क्रिकेटचा सन्मान आपण करतोय. हाफिज क्रिकेट गौरव म्हणून हा पुरस्कार करतोय. निखिल जाधव, विवेकजी बामणे, जमीरजी शेख, अमित पळसकर, निखिल आरडे, निखिल जाधव सरांचा या ठिकाणी सन्मान होईल. निखिलजी जाधव सरांचा सन्मान. मी निलेशजी गिरमे यांना विनंती करेल हाफिज क्रिकेटचा गौरव हा पुरस्कार देऊन आपण या हाफिजच्या लेजंड खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित करतोय. हाफिज क्रिकेटचे जुने खेळाडू ज्यांनी मात्र क्रिकेट जगलं, क्रिकेटला जगवलं आणि क्रिकेटला अजून देखील सहकार्य करतात, या हाफिज क्रिकेट गौरव हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतोय. निखिल जाधव यांना या ठिकाणी आपण हाफिज क्रिकेट गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. हाफिज क्रिकेट गौरव हा पुरस्कार देऊन आपण निखिल जाधव सरांना सन्मानित करतोय. त्यानंतर सन्माननीय विवेकजी बामणे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर धन्यवाद निखिल दादा, क्रिकेटवरती खूप सारं प्रेम केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आयोजकांकडून हा सन्मान देऊन आपण सन्मानित करतोय निखिल जाधव सरांना. त्यानंतर विवेकजी बामणे, विवेक बामणे, विवेकजी बामणे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सन्माननीय विवेकजी बामणे सर, हाफिज क्रिकेटचे लेजंड खेळाडू विवेकजी बामणे सरांना या ठिकाणी सन्मान करतोय. अमित पळसकर, काय आले नाही त्यातले म्हणून अमित पळसकर सर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. अमित पळसकर सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. यानंतर विकी चौधरी सर, अमित पळसकर सरांचा सन्मान होतोय. हाफिज क्रिकेटचे चांगले खेळाडू आणि याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर आपण सन्मान करतोय विकी चौधरी सर, हाफिज क्रिकेटला मात्र फार मोठं योगदान देणारे खेळाडू. हाफिज क्रिकेटच्या खेळाडूंचा सन्मान आपण पुणे प्रीमियर लीग दरम्यान करतोय. विकी चौधरी सर, यानंतर आपण सन्मान करतोय सन्माननीय निखिल आरडे सर, अगदी पेशाने गुरुजी आहेत, टीचर आहेत, स्पोर्ट टीचर निखिल आरडे सर, हाफिज क्रिकेटचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. निखिल आरडे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर आपण नंदन हुंडेकर सर यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. नंदन सरांना विनंती केली आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. निखिल आरडे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नंदन हुंडेकर सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. यानंतर आपण सन्मान करणार आहोत जमीर शेख सर, जमीर शेख सरांचा सन्मान होईल. हाफिज क्रिकेटला दिलेलं योगदान आणि या लेजंड खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हाफिज क्रिकेट सुरू इथून झालं होतं आणि अजून देखील यांच्या माध्यमातून अनेक हाफिजच्या स्पर्धा होतात, सहकार्य होतं. जमीर शेख सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आपण सन्माननीय शैलेशजी जोशी सरांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. हाफिज क्रिकेटला फार मोठं
सुवर्ण दिवस आता आलेत आणि हाफिज क्रिकेटला दिवस आले ते या लेजंड खेळाडूमुळे. पुणे हाफिज क्रिकेट गौरव 2025 हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतोय. शैलेश जोशी सरांना या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर रुपेश कांबळे सर नाही आले आले नाही. त्यानंतर आपण सन्मान करतोय प्रमोदजी कुडले सर. प्रमोद कुडले सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. प्रमोद कुडले सर ते पण नंतर प्रमोद कुडलेंचं ठेवलं. यानंतर सनी बुर्टे सरांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सनी बुर्टे सर दत्तवाडीचे खेळाडू सनी बुर्टे सर, दत्तवाडीच्या क्रिकेटचे आयोजक सनी बुर्टे सरांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय. ऋषिकेश पासलकर हे काही खेळाडू मात्र आले नाहीत, त्यांचा सन्मान आपण नंतर पोहोचवणार आहोत. लेजंड रुपेश कांबळे सर, रुपेश कांबळे सरांना विनंती केला आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. जर रुपेश कांबळे सरांना विनंती आहे. हाफिज क्रिकेटचे लेजंड खेळाडू आणि रुपेश कांबळे सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. रुपेश कांबळे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद रुपेश कांबळे सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. या सर्व लेजंड खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यांनी हाफिज क्रिकेटला मात्र दिलेली नवी चालना आणि आज हाफिज क्रिकेटला आलेलं एक मोठं ग्लॅमर आपण पाहतोय. यानंतर आपण ऑफिशियल टीमचा सन्मान करणार आहोत. मी शैलेश नियोगणे सरांना विनंती करेल की पुढील सन्मानासाठी आपण स्टेजवर यायचंय. शैलेश सर. धन्यवाद. आपण सर्वच मान्यवरांचा आणि त्याचबरोबर ज्या ज्या लेजंड खेळाडूंनी या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती दिली त्या सर्वच खेळाडूंचा, लेजंड खेळाडूंचा देखील सन्मान आपण इथे संपन्न केलाय. आपण लगेच इथे मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत, परंतु त्या अगोदर ती या स्पर्धेदरम्यान ज्या ऑफिशियल टीमने आपल्याला मोलाचं सहकार्य केलं, सन्मान्य प्रणवदादा धंगेकर यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. प्रणवदादा धंगेकर यांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. सन्मान्य प्रणवजी धंगेकर. सन्मान्य प्रणवजी धंगेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला या ठिकाणी डायरेक्ट पारितोषिकांकडेच वळतोय आपण. मी फक्त नामोल्लेख करेल कारण पाऊस इथे येण्या अगोदर ती हे बघा, आपण प्रत्येक दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे यासाठी आकर्षक अशी स्पोर्ट्स सायकल इथे प्रदान करण्यात आलती. पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे प्रशांत कदम, दुसऱ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे धनंजय कांबळे, तिसऱ्या दिवसाचा अभिषेक पळसकर आणि चौथ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे अमित तांबे. या चौघांनाही सायकल इथे स्पोर्ट्स सायकल प्रदान करण्यात येईल. त्याचबरोबर या चौघही यावरती एकच सायकल पुढे ठेवा. तिथे ज्या आहेत चारही सायकल घ्या. घ्या लवकर लवकर घ्या. चला अमित तांबे आहेत, ते अमित तांबे इथे उपस्थित नाही आहेत, परंतु चौघांसाठी ही स्पोर्ट्स सायकल आहे. त्यानंतर पर्पल कॅप बेस्ट बॉलर धनंजय कांबळे यांना 3333, त्याचबरोबर एक बॅट सन्मान चिन्ह इथे देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत.
तुला मी म्हणलं हे नको घेऊ इथं वरतीच ठेव जर वाटलंच तर वरतून खाली घेऊन येऊ नाही सगळं जाणू आपण वरतीच ठेव तुला मी पहिलंच सांगितलं पण आता आपल्या स्वप्न पडलंय का मी काय मगाशी लागते बोललो अंधार पडला तेव्हा वरती जाऊ दे बक्षीस
हॅलो हॅलो कुठे कॅमेरा चला सर्वांना विनंती आहे, आता आपण बक्षीस समारंभात सुरुवात करतोय. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण यायचंय. सगळ्यात पहिले ना बॅट्समन बॉलर घ्या. या स्पर्धेतील आपण वैयक्तिक पारितोषिकाला या ठिकाणी सुरुवात करतोय. हॅलो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर हा किताब आपण देतोय 3,333 रुपये व आकर्षक स्पोर्ट शूज आणि त्याचबरोबर क्रिकेटची बॅट देऊन आपण सन्मानित करतोय. परेश मानकर धनंजय राय परेशजी मानकर, त्याचबरोबर सन्माननीय सुनील भाऊ पोकळे, अनिल भाऊ पोकळे या सर्वांना मी या ठिकाणी आमंत्रित करेल. अनिल भाऊ पोकळे आणि ते बेस्ट बॉलर ठरतं या स्पर्धेचा धनंजय कांबळे, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज धनंजय कांबळे या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. धनंजय कांबळे या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, त्याचबरोबर पर्पल कॅपचा विजेता. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज धनंजय कांबळे, आर डी वॉरियर्स संघाचा कर्णधार धनंजय ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. 3,333 रुपये कॅश, आकर्षक शूज, आकर्षक ट्रॉफी, SP स्पोर्ट कडून आकर्षक बॅट देऊन आपण धनंजयला या ठिकाणी सन्मानित करतोय. बॅट दे बॅट दे या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज धनंजय कांबळे. त्याचबरोबर या स्पर्धेची मानाची पर्पल कॅप देखील धनंजयला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन धनंजय. यानंतर आपण ऑरेंज कॅप बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण देतोय. बेस्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि ऑरेंज कॅप होल्डर देखील आपण हा पुरस्कार देतोय. 158 धावा ज्या खेळाडूने बनवल्या त्या खेळाडूसाठी पारितोषिक असेल 3,333. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज प्रशांत कदम, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज प्रशांत कदम. राहू द्या कवर राहू दे प्रशांत कदम या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. चला प्रशांत, आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. अगदी स्फोटक बॅटिंग केली अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी प्रशांत कदमने केलेली दमदार बॅटिंग. प्रशांत कदम ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. DJ बॅट देऊन आपण प्रशांतला या ठिकाणी सन्मानित करतोय. त्याचबरोबर SP स्पोर्ट कडून देखील एक आकर्षक बॅट, एक आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर 3,333 रुपये रोख पारितोषिक देऊन आपण प्रशांत कदमला या ठिकाणी सन्मानित करतोय. ऑरेंज कॅप या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण देतो. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक बॅट देऊन आपण त्या खेळाडूंना सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बॅट देऊन आपण सन्मानित करणार आहोत. आणि त्याचबरोबर एक सुंदर कॅप देऊन आपण सन्मानित करतोय. सिद्धार्थ पाटोळे या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अफलातून झेल सिद्धार्थ पाटोळेने या ठिकाणी टिपला आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू ठरला सिद्धार्थ पाटोळे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी. या स्पर्धेचा जॉन टी रोड्स सिद्धार्थ पाटोळे. यानंतर आपण उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा किताब देणार आहोत. 5,555 रुपये, आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर LED टीव्ही आणि आकर्षक बॅट. अनिलजी पोकळे आणि परेशजी मानकर यांच्या माध्यमातून आलेला LED टीव्ही मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने या ठिकाणी दिला जातोय. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू एनी गेसेस ज्याने मात्र धुवाधार बॅटिंग केली.
संघाला फायनल पर्यंत घेऊन गेला अभि पळसकर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. अभि पळसकरची चमकदार कामगिरी आपण पाहिली. गणेश दादा प्रत्येक दादा संघासाठी मात्र अभि पळसकरने केलेला तुफान खेळ LED TV आणि त्याचबरोबर 5,555 रुपयाचं पारितोषिक पोकळे साहेबांच्या माध्यमातून हे सुंदर पारितोषिक देऊन आपण अभि पळसकरला या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू अभि पळसकर त्यांची कॅप देखील अभिच्या डोक्यावरती सजली आहे. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अभि पळसकर. ओके या ठिकाणी आपण ऑफिशियल टीमचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ऑफिशियल टीम मध्ये मी आमंत्रित करेल अक्षय निर्मल सर. पंचांचं सुंदर काम केलं. अक्षय निर्मल सरांचा या ठिकाणी सन्मान होईल. अक्षय निर्मल सर, प्रकाश पवार, ओम दुनेज. अक्षय निर्मल सर या पंचाची भूमिकेसाठी पारितोषिक घेतोय. ओम दुनेज, प्रकाश पवार आणि विशाल चव्हाण. प्रकाश पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रकाश पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पंचाच्या भूमिकेत प्रकाश पवार, ओम दुनेज, ओम दनेज. प्रकाश पवार सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रकाश पवार सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर विशाल चव्हाण सर, तोच दे. विशाल सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण स्कोररचा सन्मान करतोय. अभिषेक कवडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अभिषेक कवडे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अभिषेक कवडे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी स्कोररची भूमिका अभिषेक कवडेंनी केली. त्याचबरोबर कुणाल काकडे, बलराम तापकीर, कुणाल काकडे सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. अभिषेक कवडे, कुणाल काकडे सरांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कुणाल काकडे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेसाठी ऑफिशियल टीम मध्ये कुणाल काकडेंनी काम केलं त्याबद्दल धन्यवाद. अगदी या स्पर्धेमध्ये एक वेगळी संकल्पना आपण पाहिली. बॉल आपण आतमध्ये जात होते, बॉलची बॅग घेऊन जात असताना आपण बलराम तापकीर यांना पाहिलं. बलराम तापकीर सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. बलराम तापकीर सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर आपण लाईव्ह टीमचा या ठिकाणी सन्मान करणार. टेनिस क्रिकेट.in चे सर्व यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. टेनिस क्रिकेट इन चे सन्मान या ठिकाणी केला तर लाईव्ह टीमचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. लाईव्ह टीमचा या ठिकाणी सन्मान आपण करतोय. त्यानंतर आपण DJ रोहन धोत्रे यांचा सन्मान करणार आहोत. DJ रोहन धोत्रे लाईट सौजन्य ठीक आहे. या ठिकाणी आपण समालोचक शैलेश नियोंगुणे सरांचा सन्मान या ठिकाणी करतोय. शैलेश नियोंगुणे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट समालोचन करणारे शैलेश नियोंगुणे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी शैलेश सरांना विनंती केली आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. रविभाऊ दंगेकर, निलेशजी गिरमे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी केला जातोय. शैलेशजी नियोंगुणे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आता आपण सत्कार करत आहे विनोद सरांचा. विनोद सरांनी पण खूप कष्ट घेतलेले आहे या मॅच साठी. विनोद सरांचा सन्मान करत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कानिप दे. चला आपण इथे एक अनोखी संकल्पना या स्पर्धेदरम्यान आपण राबवली. प्रामुख्याने मी रोहित लायगुडे यांचं मनापासून असं आभार व्यक्त करेल, कारण प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने इथे त्यांनी निहाळली, टिपली आणि प्रत्येक गोष्टीमधलं
हे नाविन्य आपल्याला पाहायला मिळालं. जे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत त्या संघांसाठी एक अनोखी अशी संकल्पना, ज्या चेंडूने ते सेमीफायनलपर्यंत दाखल झाले तो चेंडू देखील त्यांना या फ्रेमद्वारे प्रदान करण्यात येतो. मी प्रथमतः अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघातील खेळाडूंना विनंती करेल, कॅप्टन या आपल्याला हा चेंडू या स्पर्धेची भेटवस्तू म्हणून तुम्हाला अजून एक पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. मी सगळ्यांना विनंती करेल, ज्यांचं लक्ष माझ्याकडे, जोरदार टाळ्या वाजवा. क्रिकेटच्या मैदानामध्ये टाळ्या वाजवायला लाजायचं नाही. PPL पर्व पहिलं आणि त्यातच सर्व. त्यानंतर दुसरा संघ छावा क्रिकेट क्लब. आपल्याला विनंती आहे, आपण देखील या, आपल्याला देखील ही भेटवस्तू इथे प्रदान करण्यात येईल. छावा टीमचे कॅप्टन प्रथमेश, चला या लगेच. त्यानंतर प्रतीक दादा, गणेश दादा 11. फायनल मध्ये देखील ज्या चेंडूने तुम्ही विजय प्राप्त केला तो आणि सेमी फायनल मध्ये देखील दाखल झाला तो, असे दोन्ही चेंडू तुम्हाला प्रदान करण्यात येतील. दोन्ही चेंडू द्या. आता अजून एखादा आला तर बरोबर चालेल ना, अजून एक या ना. गणेश भाऊ तुम्ही या, संघ मालक या, संघ मालक या. मला वाटतं 2 चेंडू यांनी मिळवलेत. टाळ्या देखील तेवढ्याच वाजल्या पाहिजेत. धन्यवाद. त्यानंतर स्वतः मान्यवरच इथे उपस्थित आहेत आणि त्यांचाच मालकीचा संघ जो सेमी फायनल मध्ये दाखल झाला, RD वॉरियर्स. मेगा फायनल पर्यंत या संघाने धडक मारली. हा, आणि आपण जेव्हा जेव्हा उतरलोय तेव्हा तेव्हा बक्षीस मिळवलेलं आहे. त्यानंतर मी यश बेलदारे आणि ध्रुव यांना विनंती करेल, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला LED स्क्रीनचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय त्यांचा सन्मान आपण इथे आयोजन कमिटीच्या वतीने करतोय. ध्रुव आपल्याला विनंती आहे, आपणही या. आणि त्याचबरोबर यश बेलदारे आपल्याला देखील इथे सन्मानित केलं जात आहे. यश या, यश या, या. तुमचं खऱ्या अर्थाने महत्व फार मोठं आहे, कारण आम्हाला ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीनवरती जो पाहायला मिळाला त्याबद्दल त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. त्याचबरोबर ज्यांनी या मैदानामध्ये रंगत वाढवली आणि ज्यांना थांबा म्हटलं तरी थांबले नाहीत, असे आमचे DJ मास्टर रोहन धोत्रे यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात येतोय. पोरं नाही ऐकणार, राडा तर होणार, हे संगीत त्यांनी वाजवलंय. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून पारलाईट आणि जे LED लाईट आपण ज्या ठिकाणी वापरण्यात आल्या ते किसनजी चव्हाण, विकासजी चव्हाण आपला देखील सन्मान इथे करण्यात येतोय. विकास या. सोहम गायकवाड आपण पण या, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंड सौजन्य लाभलेलं आहे. सोहम चव्हाण आपल्याला देखील विनंती आहे, या लगेच. आणि पाणी सौजन्य पप्पू दादा कुचेकर, या तिघांना मी विनंती करेल, आपण लगेच या. मान्यवरांना फार वेळ झालाय, ते आपल्या वेळेसाठी इथे थांबलेले आहेत. फक्त मी एकच इथे विनंती करेल, या 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 लवकर या. सोहमदादा ज्यांच्या माध्यमातून हे सुंदर मैदान आपल्याला लाभलंय त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. आणि पाणी सौजन्य पप्पू शेठ यांच्याकडून आपल्याला लाभलेलं आहे. चला या, पप्पू यांचा सन्मान आपण करतोय. ज्यांनी खऱ्या अर्थाने भर उन्हामध्ये खेळाडूंना पाणी पाजण्याचं काम केलं ते पप्पू शेठ यांच्यासाठी न सांगता टाळ्या वाजवल्या. मी 1-2 मिनिटं इथे विनंती करेल.
निलेश भाऊ गिरमे यांना की पहिलं निलेश भाऊंना आपण विनंती करू या स्पर्धेत दरम्यान कसं नियोजन आणि आयोजन आणि तुमचं देखील मोलाचं जे सहकार्य लाभलं, स्पर्धा संपन्न कशी झाली आणि पुढच्या वर्षीचा प्लॅन काय असेल? छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण अनोखी अशी हाफिस टेनिस बहुतेक एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही खेळली जात नाही. रोहितनी आणि त्याच्या संपूर्ण टीमनी एक संकल्पना मांडली की आपल्या भागामध्ये हाफिस क्रिकेट स्पर्धा आणि जी लाईव्ह ज्या पद्धतीमध्ये क्रिकेट प्रेमी पाहतात त्या ठिकाणी आपल्या हाफिस क्रिकेट स्पर्धा त्याचं आयोजन करायचं आहे. अतिशय भव्यदिव्य असं आयोजन, अनोखं आयोजन. मी देखील ऑक्शन ज्यावेळेस चालू होती मुक्ता इमंग गार्डनमध्ये त्यावेळेस पाहिलं की मला IPLची आठवण आली की सर्वसामान्य प्लेयरला, सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना देखील या ठिकाणी संधी देण्याचं काम या ठिकाणी रोहित लागून त्याच्या संपूर्ण टीमने केलं आहे. अतिशय दर्जेदार असं माईकचं समालोचन असेल, त्यानंतर अंपायर्स असतील किंवा त्या आपण जे रिव्ह्यू घेतो त्यांची संपूर्ण टीम असेल, त्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. सर तुमची कॉमेंट्री मी लाईव्ह पाहत होतो जिथे असताना अतिशय म्हणजे कुठेही जे लाईव्ह पाहत होते ते क्षणभर देखील हालत नव्हते मोबाईलपासून. मी आज सकाळी कोर्टामध्ये होतो तरी मी ते पाहत होतो. अतिशय उत्कृष्ट असं आपण या ठिकाणी पूर्ण टीमने या ठिकाणी नियोजन केलं. मी संपूर्ण रोहित लायगुडे, टायगर चव्हाण असेल संपूर्ण टीमचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि मला त्यांनी सांगितलं की आपली अशी स्पर्धा आयोजित करायची. मी म्हटलं करूयात, पण पहिल्यांदा आपण पाहिलं इतकं असं जबरदस्त नियोजन. मी शब्द येतो पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जबरदस्त नियोजन आपण त्यांच्या नेतृत्वाखाली करायचं आहे. या ठिकाणी आमचे नेते आलेत, रवींद्र भाऊ. आनंद वाटला की आमच्या एक ताकदवर नेते आमच्या पक्षात आलेत आणि पुढच्या वर्षी देखील भाऊ आमदार म्हणून या ठिकाणी असतील अशी या ठिकाणी मी चाई तुळजावंश व्यक्त करतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हाफिस स्पर्धा ह्या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या. आज त्याचं पारितोषिक वितरण आहे. तसं निलेश भाऊंनी बऱ्यापैकी आशीर्वाद तुम्हाला दिलेले आहेत आणि या स्पर्धा पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षाही चांगल्या होईल हे बी शब्द दिलेला आहे. आणि निलेश भाऊंनी शब्द दिलेला वाया जात नाही आणि माझा विश्वास आहे. पण निलेश भाऊबरोबर सगळे असणारे आमचे लायगुडे असतील, रायकर असतील, चव्हाण असतील, सर्वच ह्याच्यामध्ये मग आमचे समालोचक ते बी आहेत, पंच आहेत, सगळेच म्हणजे ह्या स्पर्धा पार पाडण्याकरता शेवटच्या पंचापर्यंत खेळाडूंपर्यंत सर्वांनीच गेले 8-10 दिवस एकदम चांगल्या रीतीने एक उत्सव म्हणजे आपण म्हणतो ना एक उत्सव, असा चांगला उत्सव या निमित्ताने एकत्र या भागात हजारो नागरिक आले आणि याचा स्वाद घेतला. आणि ह्या क्रिकेट स्पर्धा ह्या पुणे शहराला एक आदर्श म्हणून अशा स्पर्धा ठरतील. कारण याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्यात त्याच्यात सुधारणा करण्याची संधी पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगली मिळेल. आणि सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या स्पर्धा पार पाडल्या. असंच खेळत अनेक संघ आले. माझ्या नावाची बी टीम होती पण मला सांगण्यात आलं की तुमची टीम जिंकेल. पण मी त्यांना म्हणतो की सगळ्याच टीमा आपल्या आहेत, सगळी मुलं आपली आहेत. त्यामुळे ही मुलं जी खेळतात ते चांगल्या पद्धतीनं खेळतात. ह्याच्यामधनं खेळाडू तयार होणार आहेत आणि ह्या खेळाडूंमधून आपण कोणतरी एक चांगला आपल्या क्रिकेट संघामध्ये देशाच्या खेळण अशी आशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. कारण शेवटी कुठंतरी आपण स्पर्धा ह्याच्यासाठी घेतो की आपल्या भागातील मुलांमध्ये कौशल्य असतं, पण ते कौशल्य आपण कधीतरी मैदानात आणून त्याला वाव देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून झालं. आणि बरेच कार्यकर्त्यांनी गेली 2 महिने बरेच दिवस त्याच्यामध्ये काम करतात. आपलं संपूर्ण वेळ दिला, खिशात आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळंच या स्पर्धा दिल्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा पार पडल्यात. वरुण राजेने बी आशीर्वाद दिलेत, कारण स्पर्धा संपल्यानंतर आशीर्वाद दिलेत. त्यामुळे या स्पर्धेला एक आगळंवेगळं रूप या निमित्ताने झालेलं आहे. आणि आपण सर्वजण अत्यंत बक्षिसं वाटप करताना सगळ्याच कार्यकर्त्यांना, खेळाडूंना, या भागात काम करणारा, शेवट मैदान साफ करणारा सुद्धा तुम्ही तेवढंच मानपान दिला. त्यामुळं ह्या स्पर्धेला भविष्यात चांगले दिवस येतील. निलेश भाऊ आपल्याकडे आहेत, त्यामुळे काळजी करू नका. याच्यापेक्षा जास्त स्पर्धेला वेग कसा येईल यासाठी त्यांना पुढचं प्रयोजन लवकर द्या. धन्यवाद. मलाही बोलवलं या स्पर्धेसाठी. माझे 10 पैसे कधी खर्च झाले नाही, पण माझी टीम शेवटपर्यंत लढत होती आणि एक मोठा बहुमान मला दिला. मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो.
आणि माझं लांबलेलं भाषण थोडक्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मान्यवरांनी ज्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्यात आणि जो पाठिंबा दिलाय संपूर्ण आयोजन कमिटीने जे केलेले कष्ट आहेत ते प्रामुख्याने त्यांनी देखील बघितलेत की गेले 2 महिने संपूर्ण आयोजन कमिटी, रोहित लायगुडे आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने या मैदानामध्ये कार्य करत होती, किती वादळे आली, किती पाऊस आला तरी न डगमगता ही स्पर्धा यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना यश प्राप्ती करून दिली आणि प्रत्येक खेळाडूला योग्य तो मान सन्मान इथे दिला. त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. खरंच रोहित लायगुडे, त्याचबरोबर स्वराज पोकळे आणि जे सर्वच जे सहकारी आहेत त्यांनी केलेली कष्ट प्रामुख्याने आपल्या निदर्शनात आली आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी झाली आहे याची पोच पावती आपल्याला आयोजन कमिटीला इथे मिळालेली आहे. आपण काही पारितोषिकं इथे वैयक्तिक झालेली आहेत, त्यानंतर सांघिक पारितोषिकांकडे वळतोय. 4थ्या क्रमांकाचं, 3ऱ्या क्रमांकाचं, 2य क्रमांकाचं आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथे आपण आता प्रदान करणार आहोत. मी फक्त कॅप्टन आणि संघ मालकांनाच विनंती करेल की आपण दोघांनी या. फोटो सेशन आपण नंतर करू बाकीचं. फक्त दोघांना मी विनंती करेल की आपण इथे या. आपल्याला इथे लगेच हे पारितोषिक प्रदान करण्यात येईल. 4था क्रमांक या स्पर्धेमधील प्रत्येक खेळाडूसाठी मेडल, त्याचबरोबर या स्पर्धेतील आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर 31,000 रुपये रोख हे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. छावा क्रिकेट टीम, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. प्रथमेश ओरसे अँड टीमचं स्वागत. 2-3 खेळाडू या, फक्त सगळे आले नाहीत तरी चालतील कारण फोटो इथे नीट येणार नाही. या संघमालक कोण आहेत? संघमालक चला. छावा टीमचे संघमालक 31,000 रुपये रोख. 4था क्रमांक महाराष्ट्र, एक नावाजलेली स्पर्धा पुणे प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व आणि 4था क्रमांकाचे मानकरी ठरतायत छावा प्रतिष्ठान. टाळ्या कमी पडतात असं वाटत नाहीये का? हे सांघिक पारितोषिक आहे. धन्यवाद. त्यानंतर 3य क्रमांकाचं पारितोषिक. 3य क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये, भव्य दिव्य अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर संपूर्ण टीमला इथे मेडल देऊन आपण सन्मानित करतोय. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन 3य क्रमांकाचे मानकरी अमरदादा खेडेकर, त्याचबरोबर सिद्धार्थ पाटोळे हे आपल्या बरोबर जोडले जात आहेत. टाळ्या कमी पडतात असं वाटतंय, मग वाजवा टाळ्या. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन 3य क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 51,000 आणि या स्पर्धेची मानाची 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे प्रदान करण्यात येते. त्यानंतर 2य क्रमांक रोख रक्कम 71,000 आणि या स्पर्धेचे रनर अप RD वॉरियर्स संघमालक आणि कॅप्टन इथे आपल्या बरोबर जोडले जात आहेत. मेडल्स इथे प्रदान करण्यात येतील. पहिले मेडल्स द्या. तिसरं पण दे ना. संघमालक आहेत ते पण. हा, मला वाटतं टाळ्या परत एकदा वाजवायची विनंती. यस, विनंती करायला लावू नका आता, सकाळपासून भरपूर विनंत्या झाल्या. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुणे प्रीमियर लीग 2025 आणि या पहिल्या पर्वाचा मानकरी प्रतीक दादा, गणेश दादा 11. रोख रक्कम 1,00,000 रुपये व या स्पर्धेची मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची ट्रॉफी इथे देऊन सन्मानित केलं जात आहे.
चला सगळे आयोजन कमिटीचे सदस्य पण जॉईन व्हा. गणेश दादा, प्रतीक दादा, संघाचे संघनायक सिद्धांत आणि सगळ्या खेळाडूंसाठी अनिकेत गराडे या इकडे. हे बघा, हे जे वे प्रोटीन, हा प्रत्येक खेळाडूला हा प्रोटीनचा डबा देखील देण्यात येणार आहे. अनिकेत गराडे यांच्याकडून हे पारितोषिक प्रोटीनचं प्रोडक्ट. मला वाटतं या प्रोटीनचा जास्त वापर संघ मालक संदेश कदम यांना होईल. एकदा जोरदार टाळे स्वागत, टाळ्या वाजूया. प्रतीक दादा, गणेश दादा 11. प्रथम क्रमांकाचा मान छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीमध्ये पुणे प्रीमियर लीगचा दरार. प्रथम क्रमांकाचे मानकरी प्रतीक दादा, गणेश दादा. एकदा जोरदार टाळ्यांनी टीमचं स्वागत करूया. या वर्षीचे चॅम्पियन प्रथम क्रमांकाचा मार प्रतीक दादा, गणेश दादा संघाने यावर्षी पटकावला. यावर्षी चॅम्पियन ठरले ते संघ मालक गणेश दादा जाधव, संदेशजी कदम. या दोन्ही टीमचं मात्र मनापासून धन्यवाद. बांधल या कॅप्टन, चला लवकर. संघाचे संघ मालक दोघांच्या चेहऱ्यावरती आनंद. पुणे प्रीमियर लीग स्पर्धा पहिलं पर्व गाजवलं प्रतीक दादा, गणेश दादा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. धनंजय कांबळे यांच्या हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. धनंजय कांबळे. प्रोमसलच्या माध्यमातून जे सर्वांना प्रोटीन मिळालं आणि त्याचा वापर मात्र सर्वांनी करा. प्रोमसल MH12 प्रोटीन स्टोअरच्या माध्यमातून हे प्रोडक्ट आलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या सर्वांसाठी अनिकेतजी गराडे यांचं मनापासून धन्यवाद. मी आता रोहित दादा लायगुड यांना विनंती करेल, या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेसाठी मात्र रोहित दादा लायगुडे मात्र आभार प्रदर्शन करतील. ओ संघ मालकांचा फोटो या ठिकाणी केला जाईल. टीम RD वॉरियर्स अर्थात रवींद्रदादा धंगेकर वॉरियर्स संघाने मात्र. अनिकेत कोल्हे कुठे असताल तर या थोडस मागे सर का. अनिकेत कोल्हे ज्यांनी संघ बनवला, मास्टर माइंड अनिकेत कोल्हे. अनिकेत कोल्हे कुठे असताल तर चला स्टेजवर यायचंय. RD वॉरियर्स या स्पर्धेचे रनर अप, फायनल पर्यंत संघ दाखल झाला. यावर्षी अगदी द्वितीय क्रमांकाचा मान यावर्षी रवींद्र दंगेकर वॉरियर्स संघाने मात्र पटकावला. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, धन्यवाद. मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. रविदादा दंगेकर यांचं देखील मनापासून धन्यवाद. मी रोहितजी लायगुडे यांना विनंती केला आपण आभार प्रदर्शन करावे. हॅलो हॅलो, सर्वांचं मनापासून आभार मानतो. आज ज्या सर्वांनी 2 मिनिटं लक्ष द्या. सर्वांचं मनापासून आभार मानतो की सर्व पुण्यातल्या क्रिकेटपटूंच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सपोर्टने या टुर्नामेंट पूर्ण झालेल्या आहेत. आणि तसेच कायम आमच्या पाठीशी असणारे निलेश भाऊ गिरमे यांनी सर्व बक्षिसं दिली. तसेच ग्राउंड सौजन्य माझे परममित्र राहुल भाऊ बांदल आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज अशी बक्षिसं अनिल भाऊ आणि परेश भाऊ मानकर या दोघांनी दिलेली आहेत. आणि इतक्या पावसामध्ये पण उत्कृष्ट अशा टुर्नामेंट पार पडल्या. जरी माझा चेहरा असला तरी माझ्या पाठीमागे खंबीरपणे माझे मित्र शुभम रायकर, साहिल चाकणकर, काऊ पोकळे, कानिप कुंभार, परेश जाधव, ओम वारे, शिवराज बर्ले, अमित जंगम, तसेच सुधीर शिर्के, विशाल पोकळे असे बरेच माझ्या मागं पाठीशी उभे राहिले. त्या सर्वांचंही मी मनापासून आभार मानतो. आणि आजच्या या टुर्नामेंटला बरंच संघर्ष झाला,
पहिलंच वर्ष होतं आणि सर्वांनी सपोर्ट दिला. तसेच स्कोरर, हंपर, लाईव्ह सेटअप, तसेच कॅमेरामन, DJ यांचाही मनापासून आभार मानतो. आणि नजर चुकीने जर माझ्याकडनं कोणाची नावं राहिली असतील तर माफी मागतो. सायकल दिल्या, तसेच बॅट्स दिल्या. सर्वांनी खूप ताकदीने सपोर्ट केला आणि माझ्या मागे सर्वजण खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे या टुर्नामेंट मी पूर्ण करू शकलो. इथून पुढे दरवर्षी ह्याच ताकदीने आणि ह्याच जोराने दरवर्षी टुर्नामेंट होतील आणि पुणे हाफ पिच ही पूर्ण पुणे जिल्ह्यात नावारूपाला येईल. सर्वांचे मनापासून आभार मानतो. पावसाने साथ दिली, पावसाने आमची परीक्षा बरीच पाहिली, पण पोरं काय कुठं मागं हटली नाही. जसं गाणं आहे, राडा होणार पोरं नाही ऐकणार, तसा अख्ख्या पुण्यामध्ये राडा झाला आणि पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा थाटात आणि माटात जोरात यशस्वी पूर्ण झाली. या सर्व यशाच्या मागे सर्व पुण्यातील क्रिकेट प्रेमी, तसे युवा उद्योजक, तसेच सर्वांचे कुमार जैन सर बिल्डर यांनी पण मोठा सपोर्ट दिला आणि ह्या टुर्नामेंट सर्व यशस्वीपणे पूर्ण झाल्या. तरी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि नजर चुकीने काय नावं घ्यायची राहिली असतील आणि कुणाला काय आमच्या सर्व आयोजक कमिटीकडनं मोठ्या आवाजात किंवा चुकीचं बोलणं झालं असेल तर मी सर्वांची क्षमा मागतो आणि सर्वांनी मोठ्या मनाने आमच्या सर्व आयोजन कमिटीला माफ करावं ही विनंती करतो. इथून पुढे सर्व आनंदात टुर्नामेंट होतील, असाच तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी राहू द्या. जय जिजाऊ, जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया, जय शंभूराजे. मी रोहित दादांसाठी नक्की 2 शब्द बोलेल. हे शब्द फक्त माझे एकटेच असतील. पुण्याच्या संपूर्ण हाफ पिच क्रिकेटकडनं प्रत्येक खेळाडू, जे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सर्व खेळाडू वतीने मी रोहित दादांचे मनापासून आभार मानतो. कारण इतकी मोठी स्पर्धा, खरं तर हाफ पिच क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं एक मोठं स्वप्न होतं. ते स्वप्न म्हणजे आमच्या रोहित दादा लायगुडे आणि पुणे प्रीमियर लीगच्या या सर्व आयोजकांच्या माध्यमातून हे स्वप्न उदयास आलं, हे स्वप्न सत्यात आलं, हे स्वप्न खरं झालं. किती संकट आले तरी देखील रोहित दादा आणि त्यांची टीम कधीच मागे सरकली नाही. त्याबद्दल मी मनापासून रोहित दादा लायगुडे, स्वराज पोकळे, संपूर्ण आयोजक टीम आणि सर्व मान्यवर ज्यांनी मात्र पुणे प्रीमियर लीगचं हे सर्व खेळाडूंचं स्वप्न सत्यात आणलं, त्या सर्वांचं मनापासून आभार मानेल. धन्यवाद रोहित दादा, धन्यवाद स्वराज आणि संपूर्ण आयोजकांचं मनापासून धन्यवाद. ही सर्व टीम, प्रसाद परेश इकड्या, पप्पू, साहिल परे या, माग या, सुधीर या, या अर्जुन, ए भाऊ या ना, शैलेश सर या. जे सर्वांना एनर्जी ड्रिंक प्रोटीन दिले, अनिकेत भाऊ यांनी जी ताकद दिली आम्हाला पहिल्या दिवसापासून, ज्या मॅच होतील प्रत्येक मॅचला प्रोटीन दिलेलं आहे. 700 ते 800 रुपयाचं ड्रिंक प्रोटीन ते त्यांनी दिलेलं आहे. आणि हे कॅमेरामन हे सर्व एकदा दाखवा. हा रोहित लायगुडे फक्त चेहरा आहे नावा रूपाला, त्याच्या मागं ही पूर्ण ताकद आहे. तेव्हा एक रोहित लायगुडे घडलेला आहे. आणि माझे मित्र प्रकाश भाऊ चव्हाण यांनी पण एका शब्दावर पूर्ण लाईटचं सौजन्य, बारीक वांजळे असतील, सोमदादा चव्हाण असेल, असे बरेच, अक्षय तरडे, सर्वांनी मला ताकद दिली, सर्वांनी काम केलं, तेव्हा ही टुर्नामेंट यशस्वी झाली. टायगर चव्हाण असेल, हे सर्वजण माझ्या पाठीमागे खंबीरपणे मोठ्या भावासारखे, छोट्या भावासारखे उभे राहिले. त्याच्यामुळं पुणे प्रीमियर लीग स्पर्धा ही यशस्वी झाली. तुमचं सर्वांचं मनापासून मी आभार मागतो. आणि काही चुकीने कमी जास्त झाला असेल तर सर्वांनी क्षमा करा, हीच विनंती. जय गणेश. पुणे प्रीमियर लीग, हिप 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 हिप. धनंजय कांबळे यांना हॅट्रिक घेतल्याबद्दल शुभम रायकर आयोजक कमिटीचे यांनी 10,000 रुपये डिक्लेअर केले होते. धनंजय कांबळे यांना 10,000 रुपये रोख पारितोषिक दिलं जात आहे.
त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. अक्षय जानराव आपला सत्कार राहिला आहे. नजर चुकीने यातली एक ट्रॉफी दे. ह्या व्यक्तीने दिवस रात्र करून 6 दिवस एलईडीचं सौजन्य पुणे प्रीमियर लीगला मोठ्या थाटात दिलं. ही स्पर्धा आणि हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. आपण आज सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवलीत. ही पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा खऱ्या अर्थाने संपन्न झाली आहे, शेवट झाला आहे आणि पुढच्या पर्वाची तयारी देखील आपण इथे करणार आहोत. आजचा दिवस आणि आजची ही स्पर्धा आणि हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. आपण रजा घेऊया. सर्वांनाच शुभरात्री आणि पुढच्या पर्वाचं जाहीर आमंत्रण. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें